नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षणवेदी या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या लेक्चरमध्ये आपण बीएडच्या प्रथम वर्षातील महत्त्वाचा असणारा पेपर म्हणजे अध्ययन आणि अध्यापन यामधील महत्त्वाचा असा विषय किंवा महत्त्वाचा असा मुद्दा पाहायचा झाला तर अध्यापन प्रतिमान हा जो महत्त्वाचा पॉइंट आहे तो प्रत्येक पेपरमध्ये विचारला जातो। याआधीही या पेपरवर आधारित एक लेक्चर मी बनवलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता। पार्ट 1 म्हणून टाकलेलं आहे, हे पार्ट 2 राहील। तर अध्यापन प्रतिमान म्हणजे काय, त्याची संकल्पना काय आहे हे आता आपण इथे पाहणार आहोत। तर बघा, प्रथम आपण प्रतिमान म्हणजे नेमकं काय तर बघा, परिणामकारक अध्ययन अध्यापनासाठी पूरक व पोषक परिस्थिती निर्माण करण्याचे मार्गदर्शनपर वर्णन आराखड्याच्या किंवा साचेबंद रूपात असते, त्यालाच आपण प्रतिमान असं म्हणतो। लक्षात काय ठेवायचं, परिणामकारक अध्ययन अध्यापनासाठी पूरक आणि पोषक परिस्थिती निर्माण करण्याचे मार्गदर्शनपर वर्णन म्हणजेच प्रतिमान होय। तर त्यानंतर बघा, प्रत्येक वेळेस आशय घटकानुरूप व उद्दिष्टानुरूप आराखड्याची रचना बदलत असते। मग आता आपण अध्यापन प्रतिमान किंवा नुसतं प्रतिमान म्हणजे काय ते पाहिलं, पण आता त्याच्या व्याख्या काय आहेत त्या पाहूया। अध्यापनाचे प्रतिमान म्हणजे अध्ययनाच्या वातावरणाचे वर्णन असं आहे। तर दुसरी व्याख्या आहे, शिक्षकाला वर्ग अध्यापनासाठी उपयुक्त ठरेल अशी केलेली उपपत्तीची पुनर्रचनित मांडणी म्हणजे अध्यापनाचे प्रतिमान होय। अध्यापनाचे प्रतिमान याच्या व्याख्या दिलेल्या आहेत। व्याख्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे, कारण पेपरच्या ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात सुद्धा त्या तुम्हाला विचारल्या जातात किंवा एका वाक्यात उत्तरे लिहा या प्रश्नात सुद्धा तुम्हाला त्या विचारल्या जातात। तिसरा पॉइंट आहे, अध्यापनाचे प्रतिमान म्हणजे वर्गातील अध्यापन व अध्यापनासाठी वापरण्याचे साहित्य यांचे नियोजन करण्यासाठी वापरलेला आराखडा म्हणजे अध्यापनाचे प्रतिमान होय। त्यानंतर चौथे बघा, अध्यापन प्रतिमाने प्रारूप, नमुने, रचनाकृती याने समृद्ध असतात। ही प्रारूपे विद्यार्थ्याच्या वर्तनात बदल घडवून आणण्यासाठी आवश्यक ती परिस्थिती निर्माण करण्याच्या स्थितीचे वर्णन करतात। अशा प्रकारे आपण अध्यापनाचे प्रतिमान याच्या व्याख्या इथे पाहिलेल्या आहेत, ह्या लक्षात ठेवायच्या आहेत। मग अध्यापन प्रतिमानामध्ये नेमकं काय काय असतं तर बघा, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात घडणाऱ्या आंतरक्रियाचा आराखडा दिलेला असतो। त्याचप्रमाणे यात शिक्षक विद्यार्थी कृतीचा क्रम ठरलेला असतो। शिक्षक विद्यार्थी यांची भूमिका, प्रतिक्रिया इत्यादी ठरलेले असतात आणि सहाय्यभूत प्रणाली, साधने निश्चित असतात। त्याचप्रमाणे असे घटकानुरूप व उद्दिष्टानुरूप लवचिक असतो। अशा विविध प्रकारची मांडणी किंवा याचा पूर्ण विचार करून एक आराखडा निर्माण केलेला असतो, त्यालाच आपण अध्यापन प्रतिमानाचा आराखडा म्हणतो। त्यानंतर पाहूया आपण अध्यापन प्रतिमानाची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत। तर बघा, पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, अध्यापन प्रतिमान हा एक पद्धतशीर आराखडा किंवा आकृतिबंध असतो। दुसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, वर्गातील प्रत्यक्ष अंतरक्रिया निश्चित त्यात समाविष्ट असतात। तिसरा बघा वैशिष्ट्य, प्रत्येक प्रतिमान हे अध्यापनशास्त्राशी संबंधित वेगवेगळ्या शास्त्रातील अध्ययन उपपत्तीवर आधारित आहे, उदाहरण मानसशास्त्र, समाजशास्त्र इत्यादी। त्यानंतर चौथं वैशिष्ट्य सांगता येईल आपल्याला अध्यापन प्रतिमानाचे, तर प्रत्येक प्रतिमानाची विशिष्ट रचना असते। त्याचप्रमाणे पाचवं वैशिष्ट्य पहा, प्रत्येक प्रतिमान हे विशिष्ट उद्दिष्टावर आधारित असते। आणि सहावं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, प्रतिमानात शिक्षक आणि विद्यार्थी दोघांच्याही भूमिका, कार्य निश्चित असतात। अशा प्रकारची आपल्याला 6 वैशिष्ट्ये अध्यापन प्रतिमानाची सांगता येतील। आता आपण वैशिष्ट्य पाहिले, तर आता पाहूया अध्यापन प्रतिमानाचे मूलभूत किंवा पायाभूत घटक कोणकोणते असतात ते। तर या मुद्द्यामध्ये आपल्याला प्रथम काय पाहायचं आहे तर प्रत्येक अध्यापन प्रतिमानाचे वर्णन आपण 5 निकषांच्या आधारे करू शकतो व त्यांनाच आपण प्रतिमानाचे मूलभूत घटक म्हणता येईल। अध्यापन प्रतिमानाची वैशिष्ट्यपूर्ण मांडणीची पद्धत या 5 बिंदूवरच प्रत्येक प्रतिमानाचे स्वरूप विवेचित करता येते। यालाच पंचबिंदू पदबंध असे म्हणता येईल। काय म्हणता येईल, पंचबिंदू पदबंध असे म्हणता येईल। मग प्रतिमान मूलभूत घटक, मग प्रतिमानाचे मूलभूत घटक कोणकोणते आहेत तर बघा, उद्देशबिंदू ऑब्जेक्ट्स,
संरचना स्टेप, सामाजिक प्रणाली हा तिसरा घटक आहे. चौथा घटक आहे प्रतिक्रियेची तत्वे आणि पाचवा घटक आहे सहाय्यभूत प्रणाली. असे 5 मूलभूत प्रतिमानाची घटकं किंवा पायाभूत घटकं आहेत. मग त्याची आपण सविस्तर अशी माहिती पाहूया. प्रथम पाहूया आपण उद्देशबिंदू हा पायाभूत घटक. उद्देशबिंदू यामध्ये काय आहे तर प्रतिमानाचा वापर करून काही उद्दिष्टे साध्य करावयाची असतात. म्हणजेच प्रत्येक प्रतिमानाचे विशिष्ट उद्दिष्ट हे निश्चित असते व त्याबरोबर काही अप्रत्यक्ष किंवा पोषित उद्दिष्टेही साध्य केली जातात. जी योगायोगाने साध्य होतात त्यांना दुय्यम आणि पोषित उद्दिष्टे म्हणता येईल. दुय्यम उद्दिष्ट किंवा पोषित उद्दिष्टे म्हणजे काय हा पण मुद्दा लक्षात असू द्या. उदाहरणार्थ पाहायचं झालं तर बघा, संकल्पना प्राप्ती प्रतिमान आहे. यामध्ये मुख्य उद्दिष्ट आणि पोषित उद्दिष्ट. मग मुख्य उद्दिष्टामध्ये संकल्पना संबोध प्राप्त करणे, तर पोषित उद्दिष्टामध्ये काय असतं, वर्गीकरण करण्याची क्षमता विकसित करणे. दुसरं आहे उद्गामी पद्धतीने विचार करण्याची क्षमता विकसित करणे. अशी जी 2 आहेत किंवा उद्दिष्ट ठरलेली आहेत त्याला पोषित उद्दिष्ट म्हणतात. आणि संकल्पना संबोध प्राप्त करणे याला मुख्य उद्दिष्ट आहे. म्हणजे संकल्पना प्राप्ती प्रतिमानामध्ये मुख्य उद्दिष्ट कोणते असेल आणि पोषित उद्दिष्टे कोणते असेल हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. हा पहिला पॉईंट पाहिला आपण मूलभूत पायऱ्यामधला किंवा पायाभूत घटकामधला. आता दुसरी पाहूया आपण संरचना पायऱ्या किंवा क्रम. तर बघा, उद्दिष्ट प्रेरित अध्ययन अध्यापन प्रक्रिया घडत असताना वर्गात शिक्षक व विद्यार्थी यांच्या आंतरक्रियांचा क्रम हा निश्चित असतो. मग त्यांच्या कृती प्रत्येक पायरीने ठरलेल्या असतात. प्रत्येक प्रतिमानात ह्या पायऱ्यांची संख्या कशी असते, बदलत जाते आणि प्रतिमानाद्वारे अध्यापन होत असते. त्यानंतर तिसरी पायरी पाहूया आपण सामाजिक व्यवस्था किंवा प्रणाली. यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांनी वर्गामध्ये बजावण्याच्या भूमिका व त्यांच्यातील परस्पर संबंध यांचा समावेश होतो. दोषांच्या कार्यनीतीचा समावेश असतो. कोण प्रमुख भूमिकेत असणार हे सुद्धा या पायरीवर निश्चित केलेलं असतं किंवा या घटकामध्ये निश्चित असतं. दुसरा आहे तो प्रतिक्रियेचे तत्वे. तर यामध्ये काय आहे, प्रत्येक प्रतिमानामध्ये विद्यार्थ्याच्या मिळणाऱ्या प्रतिसादावर कशी प्रतिक्रिया व्यक्त करावयाची आणि मार्गदर्शक तत्वे निश्चित असतात. त्या तत्वानुसार या कृती करावयाच्या असतात आणि अध्यापन प्रतिक्रियांचा समावेश असतो. म्हणजे प्रतिक्रियेचे तत्व यामध्ये काय असतं तर अध्यापक प्रतिक्रियांचा समावेश केलेला असतो. त्यानंतर शेवटचा आणि 5वा पायाभूत घटक आहे आधार प्रणाली. तर प्रत्येक प्रतिमानामध्ये प्रतिमानाची ध्येय साध्य करण्यासाठी पूरक किंवा सहाय्यभूत होणारी परिस्थिती निर्माण करावी लागते. त्यासाठी अध्यापकाकडे विशिष्ट अध्यापन कौशल्याशिवाय आवश्यक ती शैक्षणिक साधनांची तरतूद हवी असते. या सर्वांना एकत्रित आधार प्रणाली असे म्हणतात. आता आपण प्रतिमानाचे मूलभूत घटक किंवा पायाभूत घटक पाहिले. तर आता पाहूया आपण प्रतिमाने कोणकोणती आहेत किंवा अध्यापनाची प्रतिमाने कोणकोणती आहेत. तर पहिलं आणि महत्त्वाचं प्रतिमान आहे अग्रज संघटक प्रतिमान. त्यालाच आपण ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान असं सुद्धा म्हणतो किंवा त्याला ॲडव्हान्स्ड ऑर्गनायझर मॉडेल असं सुद्धा म्हटलं जातं. आणि अग्रज संघटक प्रतिमान किंवा ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानामधील हे अग्रज संघटक प्रतिमान यांचे जनक आहे डेव्हिड असुबेल. आणि त्यांची सैद्धांतिक माहिती आपल्याला इथे घ्यायची आहे किंवा या अग्रज संघटक प्रतिमानाची पार्श्वभूमी काय आहे हे इथे आपण पाहणार आहोत. तर बघा, ॲडव्हान्स ऑर्गनायझर या शब्दासाठी अग्रज संघटक हा मराठी शब्द प्रतिशब्द म्हणून वापरला जातो. म्हणजे अग्रक्रमाने येणारा आणि संघटक म्हणजे विविध घटकांचे विशिष्ट पद्धतीने संघटन करणारा. या शब्दातूनच त्याचा मथितार्थ लक्षात येतो. तो व्याख्यान, पाठापूर्वी सादर करावयाचे प्रास्ताविक स्वरूपाचे विधान किंवा साहित्य असोत आणि मानसशास्त्रीय स्वरूप लक्षात घेण्यासाठी विविध तज्ज्ञांनी केलेल्या अग्रज संघटकाच्या व्याख्यांचा अभ्यास करणे आपल्याला इथे गरजेचं आहे. तर ते आपण इथे पाहणार आहोत. तर इथं तुम्ही पाहू शकता अग्रज संघटकांच्या व्याख्या इथे दिलेल्या आहेत. तर विविध अशा शास्त्रज्ञांनी त्या व्याख्या केलेल्या आहेत त्या इथं आपण पाहणार आहोत. या व्याख्यासुद्धा पेपरमध्ये तुम्हाला विचारलेल्या असतात. तर बघा, असुबेल DP यांनी 1968 ही व्याख्या केलेली आहे. तर काय आहे व्याख्या, तर वेगवेगळ्या तज्ज्ञांनी अग्रज संघटकाच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आपल्याला
दिसतात। यामध्ये अध्ययन साहित्यापेक्षा अग्रज संघटक हा उच्च पातळीचा, अमूर्त, सामान्यीकृत आणि सर्वसमावेशक असतो। तो अध्ययन साहित्याच्या पूर्वी सादर केला जातो। त्याचा हेतू नवीन अध्ययन साहित्य आणि ज्ञात अध्ययन साहित्य किंवा अध्ययन साहित्य यांच्यातील भेद स्पष्ट होण्यासाठी अध्ययन कार्याला मदत करणे आणि नवीन अध्ययन साहित्याचे जुने अध्ययन साहित्याशी संबंध जोडणे हा असतो, अशी व्याख्या आसुबेल डीपी यांनी अग्रज संघटकाची केलेली आहे। त्यानंतरची व्याख्या पाहूया आपण। अध्ययनार्थ्यांनी जतन आणि स्मरणात ठेवलेल्या ज्ञानाचे अध्ययन करण्यासाठी घटकाच्या अगोदर येणाऱ्या अग्रज संघटक प्रतिमानाची संरचना मदतीस ठरते आणि अग्रज संघटक विधानाची रचना अशा पद्धतीची असते की नवीन साहित्याची ओळख करून देते, अशी व्याख्या एगन पीडी यांनी केलेली आहे। आता आपण अग्रज संघट प्रतिमाना पाहिलं तर त्यातला मुख्य उद्देश काय आहे किंवा त्या प्रतिमानाचा मुख्य उद्देश काय आहे ते आपण इथे पाहणार आहोत। तर त्याचा उद्देश बिंदू काय आहे तर अग्रज संघटक प्रतिमानाचे शैक्षणिक उद्दिष्ट आहे। पहिला आहे संकल्पनात्मक संरचना दृढ होतात। दुसरा आहे माहिती व कल्पनाचे अर्थपूर्ण आत्मसादरीकरण केले जाते आणि अग्रज संघटक प्रतिमानाचे काही पोषित उद्दिष्ट आहेत। आपण हे दोन उद्दिष्टाचे प्रकार पाहिलेले आहे, शैक्षणिक उद्दिष्ट आणि पोषित उद्दिष्ट। तर पोषित उद्दिष्टामध्ये पहिलं उद्दिष्ट आहे प्रच्छेची आवड निर्माण करणे आणि दुसरं उद्दिष्ट आहे अचूक विचार करण्याची सवय लागते। त्यानंतर पाहूया आपण महत्त्वाचा पॉईंट किंवा मुद्दा अग्रज संघटक प्रतिमानाचा, तो म्हणजे त्याच्या पायऱ्या कोणकोणत्या आहेत त्या प्रतिमानाच्या। तर त्यातली पहिली पायरी आहे अग्रज संघटकाचे सादरीकरण। या पायरीमध्ये आपल्याला सांगता येईल प्रथम अध्यापन पाठाचा हेतू सांगितला जातो। अग्रज संघटक सादर केल्यानंतर त्यातील संज्ञांची ओळख विद्यार्थ्यांना होण्यासाठी आवश्यक ती उदाहरणे द्यावी लागतात। त्याचप्रमाणे अग्रज घटकांचा नवीन अध्ययन साहित्याशी संबंध जोडावा। पूर्वज्ञान आणि नवीन ज्ञान या दोन्ही बाबी एकमेकाशी संबंधित आहेत याची जाणीव विद्यार्थ्यांना करून द्यावी, हे या पायरीमध्ये केलं जातं। आणि दुसरी जी पायरी आहे संरचनाची किंवा या प्रतिमानाची, तर अध्ययन साहित्याची मांडणी। तर अग्रज संघटकाच्या स्पष्टीकरणानंतर शिक्षकाने अध्ययन साहित्याची तर्कशुद्ध मांडणी करून ते वर्गात सादर केले जाते। त्यातूनच विद्यार्थ्यांना नव्या आणि जुन्या माहितीशी संबंध जोडणे शक्य होते। तिसरी पायरी आपल्याला सांगता येईल बोधात्मक संघटनेला बळकटी। तर यामध्ये पाठ्यांशाच्या दृढीकरणासाठी ही तिसरी पायरी आहे। हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे। पाठ्यांशाच्या दृढीकरणासाठी अग्रज संघटक प्रतिमानामध्ये कोणती महत्त्वाची पायरी आहे तर बोधात्मक संघटनेला बळकटी। तिसऱ्या पायरीत 3 महत्त्वाच्या कृती आहेत। त्यामध्ये पहिली कृती आहे एकात्मक जुळवणी, दुसरी आहे सक्रिय ग्रहण अध्ययन आणि तिसरी आहे चिकित्सक अभ्यास। त्यानंतरची पायरी आहे सामाजिक प्रणाली किंवा सामाजिक व्यवस्था। तर या पायरीमध्ये काय केलं जातं, पहिल्या 2 पायऱ्यामध्ये शिक्षक विद्यार्थ्याच्या बोधात्मक संरचनेवर नियंत्रण ठेवतो। या ठिकाणी शिक्षकाची भूमिका प्रमुख असते। मग शिक्षकांनी दिलेले ज्ञान विद्यार्थी काय करतात, ग्रहण करीत असतात आणि तिसऱ्या पायरीवर मात्र शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही समान पातळीवर येतात। येथे विद्यार्थी प्रश्न विचारतो व त्याच्या शंकेचे निरसन शिक्षक करतो। ज्ञान संपादन करण्यात यश मिळवणे ह्या बहुतांशी विद्यार्थ्याच्या बोधात्मक संरचनेतील गुणधर्मावर व त्यांच्या विकसनशीलतेवर आणि बौद्धिक क्षमतेवर तसेच संकल्पनेच्या स्वरूपावरही अवलंबून असते। ही पायरी ही खूप महत्त्वाची आहे। आणि बघा त्यानंतरची पायरी आहे अध्यापन प्रतिक्रियेची तत्वे। तर यामध्ये काय आहे तर विद्यार्थ्याच्या शंकाचे निरसन करून नवीन ज्ञान आत्मसात करणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना मदत करावायची आहे। तसेच नव्या व जुन्या ज्ञानातील साम्यभेद ओळखण्यास सहाय्य करणे ही शिक्षकाची भूमिका या पायरीमध्ये असणार आहे। त्याचप्रमाणे आपल्या मनात निर्माण झालेले प्रश्न शिक्षकास विचारून मनातील गोंधळ दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांनीही तत्पर राहणे आवश्यक आहे। त्यानंतर शेवटची पायरी आहे ती म्हणजे आधारभूत प्रणाली। तर अध्यापनासाठी पूरक साहित्य म्हणून चित्रे, फिल्म्स, तक्ते, प्रतिकृती, शाब्दिक तक्ते वापरावेत। या अध्ययन साहित्याच्या योग्य आणि तर्कशुद्ध मांडणीचा विचार शिक्षकाने काय केला पाहिजे, अगोदरच केला पाहिजे।
मग या अग्रज संघटक प्रतिमानाचे शैक्षणिक उपयोजन किंवा शैक्षणिक महत्त्व किंवा शैक्षणिक उपयोग काय आहे ते आपण पाहणार आहोत। तर हे प्रतिमान बहुतेक सर्व विषयातील तार्किकरित्या क्रमबद्ध असणाऱ्या अशासाठी उपयुक्त ठरते। महत्त्वपूर्ण संकल्पना, नियम, तत्त्वे वगैरे पायऱ्याने सादर करणे, स्पष्ट करणे यासाठी हे प्रतिमान वापरता येते। मात्र यात मध्यवर्ती कल्पनेच्या आकलनासाठी विविध उदाहरणाचा उपयोग, पूर्वज्ञानाशी सांगड घालणे आवश्यक असते आणि अग्रसंघटक हा महत्त्वाचा आशय शिक्षक पद्धतशीरपणे सादर करतो। मात्र प्रश्न, कृती याद्वारा विद्यार्थ्यांना क्रियाशील ठेवणे, त्यांना उपयोजनाची संधी देणे आवश्यक ठरते आणि प्रतिमानाच्या उपयोगासाठी नमुन्यादाखल काही पाठ्यांश खाली दिले आहेत। तर बघा कोणकोणते आहे? सविनय कायदेभंग, त्याची पार्श्वभूमी, अर्थ, परिणाम हे आपल्याला इथे यासाठी आपल्याला अग्रज संघटक प्रतिमानाचा उपयोग होतो। त्याचप्रमाणे औद्योगिक क्रांती, ऊर्जा साधने व त्यांचे वर्गीकरण, वाचनाचे फायदे, मनाचे श्लोक, त्याचप्रमाणे विज्ञानाचा इतिहास, चलनाची भूतक्रांती, लोखंडाची झोतभट्टी, घनफळाचे सूत्र, करणीची संकल्पना व त्यावरील क्रिया या सर्वांसाठी आपल्याला ते उपयोगी ठरतं प्रतिमान। त्यानंतर आपण पाहिलं की अग्रज संघटक प्रतिमान, त्याची पार्श्वभूमी, त्याच्या महत्त्वाच्या पायऱ्या कोणकोणत्या आहेत, त्याचप्रमाणे त्याचा शैक्षणिक उपयोग काय आहे, सर्व मुद्दे आपण इथे स्पष्ट केलेले आहेत। अग्रज संघटक प्रतिमान पूर्ण झालेले आहे असे अनेक प्रतिमानं आहेत, ते हमखास तुम्हाला पेपरमध्ये विचारलेले असतात। त्यातच आहे संबोध साध्यता, संकल्पना प्राप्ती, प्रतिमान म्हणजे काय, त्याची पूर्ण पार्श्वभूमी आणि सर्व मुद्दे आपण पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करून घेऊया। लेक्चर आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।